आणि त्याचे फायदे काय आहेत? जीवामृत कसं तयार करायचं? सुरुवातीला एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये किंवा डब्यामध्ये 10 किलो गाईचं शेण घेऊन त्यामध्ये गोमूत्र घालावं. ते अशा पद्धतीने मिसळावं की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ राहणार नाही. या मिश्रणामध्ये गूळ टाकण्याचा फायदा असा होतो की तयार झालेल्या मिश्रणामध्ये ते उपयुक्त बॅक्टेरिया असतात ते ऍक्टिव्हेट होतात आणि त्यांची संख्या वाढते. या मिश्रणामध्ये 2 किलोग्रॅम बेसन पीठ टाकून चांगल्या पद्धतीने मिक्स करावं. थोड्या वेळापर्यंत हे मिश्रण चांगल्या प्रकारे हलवत राहावं. नंतर सगळं मिश्रण 200 लिटरच्या बॅरल मध्ये टाकून त्या बॅरल मध्ये पूर्ण पाणी भरावं. नंतर वारुळाची किंवा वडाखालची माती बॅरल मध्ये टाकून सगळं मिश्रण एकत्र करावं. हे द्रावण कमीत कमी 2 ते 3 दिवस सावलीत ठेवून सकाळ संध्याकाळ काठीनं ढवळून घ्यावं. 1 एकर क्षेत्रासाठी 200 लिटर जीवामृत हे पुरेसे ठरतं. जीवामृत 48 ते 72 तासात तयार होतं. तयार झाल्यानंतर ते 7 दिवसांपर्यंतच वापरता येतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.